गावाकडल्या निवांत वातावरणामध्ये मस्तपैकी माझा मित्र आनंद यांनी आणून दिलेले नारळ मस्तपैकी फोडायला लागलो. जमायलं पण मला बघून बघून शिकलो वाटतं नारळवाल्याचं. मग सगळेजण मिळून पेय लागले. मधलं आता म्हणलं खाऊ, कारण की मधलं लय भारी लागते. सगळे माझा परिवार असेल, माझा मित्र परिवार असेल, भाभी कोमल, हे सगळेजण मिळून आम्ही ते खायला लागलो. खाण्याचा आनंदच वेगळा, पण आपण काढून देऊन हे देण्यामध्ये काय वेगळा आनंद. लहानपणी आम्ही असताना पप्पा हुरडा करायचे, मग आम्ही चारीकडे बसायचं, मस्तपैकी उगं त्याचा खाण्याचा आनंद घ्यायचा, भारी वाटायचं. आता आपण मोठे झालोत, आपल्यानंतर आपल्या पुढच्या पिढ्या त्यांच्या लेकराला खाऊ घालत्यान, पण थोडंसं वातावरण असेल, फळं असते ना बदलतील. पहिलं हुरडा होता, आता नारळ येईल, तर हळूहळू बदल व्हायला लागला आहे. किंवा हुरडा बी खाण्यामध्ये मजाच आहे आणि नारळ बी खाण्यामध्ये मजाच आहे. चला भारी आहे, आपण आपल्या पुढच्या पिढीला शिकवत राहू काय करायचं काय नाही. आनंद आहे, आनंद सगळ्या परिवारासोबत घेऊ. पैशामध्ये आनंद नाही, असा निवांत पण निवांत आयुष्य घालण्यामध्ये आनंद आहे. आपण काही घेऊन जाणार नाही तर समाधान घेऊन जाणार नाही तर त्यामुळे समाधान मिळवायचे प्रयत्न करा. परिवारासोबत राहा, मित्र परिवारासोबत राहा आणि आनंद घ्या. आयुष्य पुन्हा पुन्हा नाही. ओके, धन्यवाद.